राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या अधीक्षक पदाचा पदभार भाग्यश्री जाधव यांनी सोमवारी स्वीकारला। अधीक्षक नितीन धर्मिक यांची चंद्रपूर येथे बदली झाली आहे। अधीक्षक नितीन धर्मिक यांनी सोलापुरातील आपल्या कार्यकाळात चांगल्या प्रकारे कामगिरी करून राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिकाधिक महसूल मिळवून दिला आहे। नितीन धर्मिक यांच्या ठिकाणी बुलढाणा येथून अधीक्षक भाग्यश्री जाधव सोलापूरला आले आहेत। सोमवारी अधीक्षक नितीन धर्मिक यांच्याकडून भाग्यश्री जाधव यांनी आपला पदभार स्वीकारला। राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नव्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे जोरदार स्वागत केले। तसेच चंद्रपूर येथे बदली झाल्याबद्दल नितीन धर्मिक यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या। सोलापुरातील पत्रकार मित्रांनीही दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी भाग्यश्री जाधव खेतमाळीस आजपासून सोलापूर जिल्ह्याचा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदाचा धार्मिक साहेबांनंतरचा पदभार स्वीकारते आहे। आता सोलापूर जिल्ह्याची हिस्ट्री पाहिली तर तो नगर आणि पुणे जिल्ह्यापासूनच निर्माण झालेला आहे। मी या दोन्ही जिल्ह्याची म्हणजे पुण्यात वास्तव्य असतं, नगर माझं सासर आहे, सो माहिती आणि इतिहासाच्या दृष्टीने चालुक्य आणि यादवांचं इथं वर्चस्व राहिलंय, तर यादवांनंतर आम्ही जाधव आहोत असं म्हणता येईल। आणि खूप कमी लोक असे असतात की त्यांचं बर्डन किंवा सकारात्मक हे राहतं। नितीन धार्मिक साहेब म्हणजे आमच्या बॅचमधले मोस्ट इफिशियंट आणि अतिशय बुद्धिमान, की त्यांच्यानंतर चार्ज घेणे हे खरंच माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल असं वाटतं। आणि सोलापूर जिल्हा हा जसा हुतात्म्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा कापडासाठी मँचेस्टर म्हटलं जातं त्याच्या वेगळं आमच्या एक्साईजमध्ये हातताडीचा जिल्हा किंवा हातभट्टीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। तर अपेक्षा करते की त्यांच्या एवढंच इफिशियंटली मी न्याय देईल, त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे। लोकशाहीर राम जोशींपासून प्रसिद्ध असणारा सोलापूर जिल्हा हा नागराज मंजुळेंमुळे सैराटरित्या प्रसिद्ध झाला। आपण अपेक्षा करूयात की कला साहित्य या सगळ्या विषयात जेवढे ह्या जिल्ह्याला संपन्न परंपरा आहे त्याच्यात आम्ही थोडीशी आमच्या कार्याने हातभार घालूयात ही अपेक्षा। धन्यवाद। अधीक्षक पदाचा कार्यभार घेऊन मी 3 वर्ष झाले। मागच्या 10 ऑगस्ट 2021 रोजी मी चार्ज घेतला होता। त्या मागील 3 वर्षात हातभट्टी दारूवर वारंवार कारवाई करून जिल्हा हातभट्टी मुक्त व्हावा याकरता पुरेपूर प्रयत्न केले। तसेच महसुलाच्या दृष्टीने मागील 2 वर्षात महसुलाचं उद्दिष्ट 100% जास्त गाठलेलं आहे। तसेच परराज्यातील मद्य गोवा मद्याची जिल्ह्यात तस्करी होणार नाही याकरता वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत रात्रगस्त घालून आणि वेळोवेळी कारवाया करून त्याच्यावर पण प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच धाब्यांवर जे मद्य पिणारे ग्राहक आहेत किंवा धाब्यांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणारे धाबा मालक धाबा चालक जे काही आहे त्यांच्यावर मागील 2 वर्षात आपण बऱ्याचशा केसेस केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे त्यांच्यावर पण अंकुश आलेला आहे। आणि रितसर दारू विक्री करण्याकरता आमच्याकडे परवाना कक्षाचे अर्ज पण प्राप्त होणे सुरुवात झालेली आहे। मागील 3 वर्षाचा कालावधी माझा यशस्वी करण्यामागे माझे अधिकारी कर्मचारी यांचा खूपच मोठा सहकार्य आहे। तसेच आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं पण सहकार्य मिळालं, ज्यांनी वेळोवेळी आम्ही केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरुद्ध केलेल्या कारवाईंविरुद्ध च्या बातम्यांना वारंवार प्रसिद्धी दिली करिता मी आपला पण आभारी आहे। धन्यवाद। सोलापूरमध्ये केलेल्या कामगिरीचं कायम आठवणीत राहणारे काही प्रसंग असतील? सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीचं प्रमाण खूप आहे। सुरुवातीला जेव्हा मी चार्ज घेतला, मी 10 ऑगस्टला चार्ज घेतला होता आणि माझी पहिली रेड 15 ऑगस्टला झाली होती मुडेगाव तांड्यावर। त्याच्यानंतर जवळपास 7-8 महिन्यानंतर मुडेगाव तांड्याला आमचं पथक जेव्हा दुपारी कारवाई करण्याकरता गेलेलं होतं तेव्हा आमच्या पथकांच्या एका लेडीज कॉन्स्टेबलवर हल्ला झाला होता। तर त्यावेळेस आमचं सगळं संपूर्ण पथक एकजुटीने आम्ही त्याचा सामना केला आणि त्याच्यानंतर वारंवार मुडेगाव तांड्यांवर आम्ही आठवड्यातून दर 2 ते 3 दिवस आम्ही रेड टाकत असतो, ज्याचा परिणाम असा झाला की देशी दारूची विक्रीत वाढ झालेली आहे आणि महसुलात पण मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सर, 3 वर्षामध्ये कुठलं काम आपल्या हातून राहिलं असं वाटतं? 3 वर्षात आता 3 वर्षाचा कालावधी खूप मोठा कालावधी होतो। तर जे आता प्रशासकीय इमारतीचं बांधकाम आहे माझ्या कालावधीत सुरू झालेलं आहे, पण त्यातून अजून पूर्णत्वास यायला त्याला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागेल। तर मॅडमच्या कालावधीत नक्कीच त्या ठिकाणी आमची हे ऑफिस त्या ठिकाणी शिफ्ट होईल, मी अशी अपेक्षा करतो। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।
छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।